काय ग पोरीनो आले हा. हॅलो, रसिक पेशावाले पारदर्शिक इंदिरा शंकर जोशी 101 रुपये, कुणाल जोशी, पूर्वा जोशी, वेदांत मुंडेकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपये पारितोषिक, मनवा महादेव जोशी यांच्याकडून 151 रुपये, कैलास श्रीरामचंद्र जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांची नातवंड सिद्धी, सूरज, नेहल, राज, दीक्षा, ललित, कल्पेश आणि यांच्याकडे 201 रुपये, तसेच यश, करण, वरद, अडबल, गाव परशुरामवाडी यांच्याकडून 211 रुपये पारितोषिक आले. तसेच महेश्वरी भक्ते, सूरज भक्ते, आदित्य गौलकर, गाव लांजा यांच्याकडून या गाण्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आले. त्यांचं असं म्हणणं आहे हे गाणं शाहिरांनी वन्समोर केलं पाहिजे, पुढे येऊन म्हटलं पाहिजे. हॅलो, सोनेरी किरणांची लाली आली दव बिंदूवरी, गार गार वारा झोंबे अंगणा पदर वाऱ्यावरी, जसा या नवरीवरी म्हटलं जाऊया बाजारी, या नवरीवरी म्हटलं सकाळच्या पारा पारा वाराता सुटलाय गो, सुटलाय गार गार वारा, वाराता सुटलाय गो, सुटलाय गार गार वारा. अगं पोरी निघाली ग मला, अगं पोरी आवाज दिला,
मी साऱ्यापूर्वी मथुरेच्या बाहेर चाललो तू पण येतेस ना. अगं राधे मथुरेच्या बाजारी चालत करा पण या म्हाताऱ्या मावशीला अगोदर का नाही का सांगितलं? अगं मावशी सांगायचं होतं पण राहून गेलं. बरं बाई मग घेतलं काही नेसलं काय सांगितलं शिवाय मालाची विक्री होणार तरी कशी? अगं मावशी सांगितलंच पाहिजे का? अगं हो सर सांगितलंच पाहिजे बघ. मावशी मी घेतलंय ना दूध. बरं बाई अगं एक चंपा तू काय घेतलंस बाजाराला? दोन्ही अगं तू घेतलास दोन्ही. अगं तुला हेलिकॉप्टर शॉट जाईल बघ दोन्ही हो का तुला? बरं बाई अगं एक चंपा तू येतो बाजाराला? अगे मावशी मी घेतले दही. तू घेतलं दही हो बाजूला. अगं एक चंद्रा तू काय पाहिजे बाजूला? अगं मावशी मी घेतलं बघ खवा. अगे जरासं उलट घे ना. हे काय आपलं जरा उलट घे. जरा उलट घे ना. आणि कपडा तर काय घातलं तर बघ. अगं मावशी मी घेतलं बघ खवा. तू घेतलास खवा आणि ज्याला कोण लावा त्यांनी पटकन लाईन लावा. अगं मावशी कापड काय बोलते? बरं बाई चला तर बाजाराला. तू आमच्या साऱ्या पोरीच्या भीतर येतं. तू काय घेतो ते सांगितलंच नाही बघ. अगं राजे माझं काय मातायचं कशात काय आणि फाटक्यात पाय बघ. अगं मावशी तरी पण सांगितलंच पाहिजे. बरं बाई सांगता घेतले बघ शेवग्याचा लांबलांब शेंगा. अगं राजे घेतले बघ शेवग्याचा लांबलांब शेंगा आणि घेतले बघ या म्हातारा भाऊचा लेंगा. चला तर. हॅलो तत्पूर्वी रसिक प्रेक्षकांना पारितोषिक अनिल महेंद्र नवेले यांच्याकडून 101 रुपये तसेच साईराज चंद्रकांत जोशी व पायल चंद्रकांत जोशी यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक आले. तसेच मानसी मंगेश जोशी व मिताली मंगेश जोशी यांच्याकडून छोट्या गवळणीसाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तसेच प्रेम सचिन इतके यांना तर ही छोटी गवळण खूपच आवडलेली दिसते. त्यांनी या छोट्या गवळणीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच रोहिणी रवींद्र जोशी 201 रुपयांचे पारितोषिक. तसेच सार्थक जोशी साईराज जोशी आराध्य जोशी व ईश्वरी जोशी आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी सकाराम शिवराम जोशी उर्फ लाल्याबुवा यांच्या स्मरणार्थ त्यांच्या लेकी सुंदरा चंद्रा मंदा विमल व रंजना यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सार्थक जोशी साईराज जोशी आराध्य जोशी व ईश्वरी जोशी यांच्याकडून ढोलकी वाद्यासाठी 201 रुपयांचे पारितोषिक आले आहे. सर्व बक्षिसांचे आम्ही भारी भारी आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी. शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी. रूप मोनिया जाते मदनाची मंदिरी. रूप मोनिया जाते मदनाची मंदिरी. शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी. शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी. रूप मोनिया जाते मदनाची मंदिरी. रूप मोनिया जाते मदनाची मंदिरी. शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी. शृंगार नार नटली गवळ्याची
पारितोषिक कैलासवासी सुरेश मालका जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांची नात स्पृहा सुहास जोशी यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच साई व विहान पेंढारी गाव अंजनारी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच दामिनी, पायल, प्राची, प्रतीक्षा, सानिया, मिताली, ऋतुजा व मनस्वी यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 400 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. सर्व बक्षिसांचे आम्ही भारी आभार आहोत. धन्यवाद. तसेच प्रेम सचिन निकटे यांकडून आताच्या गाण्यासाठी 101 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, हे गाणं वैस्फोट झालं पाहिजे, म्हणजे शाहिरांनी पुढे येऊन म्हटलं पाहिजे. मी कोण आहे तर पण तिथं जायला पळायला कुठं कुठे गेले इकडे नच किती सगळे पळाले शृंगार नटली गवळ्याची सुंदरी शृंगार नटली काय करू सांग मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला या गोकुळाला नंद घरी
हरी विठ्ठल. काय हो देवा, आलो आलो देवा. गाई सोडील्या नाला आमचा आवाज कानी आला. गाई सोडील्या नाला आमचा आवाज कानी आला. त्याला उतला हा केला कृष्ण देवाचा बेटा. अरे पेंद्या बोल ना. अरे देवपाल सांगितलं काय मी ऐकलीस की नाही? ऐकले रे, पण माझ्यानं काय जमलं नाही, दिसत नाही बाबा. तुझ्यानं तर नाही जमणार. नाही तुझ्यानं नाही जमणार, माझ्यानं नाही जमणार. मग करणार कोण? तुझ्या कोण ओळखी बिलकीच आहे की नाही? जरा आठवतो. विचार कर. असं बसून विचार करतोय. हा आलं लक्षात. अरे माझा एक मित्र आहे बघ, पण पायात वाकडा तोंडात कोंबडा आहे. कामगिरी करत पण त्याला भाव जास्त आहे. भाव जास्त आहे त्याला की काय? त्याला दैवी जास्त द्यायला लागेल आपल्याला. ठीक आहे ना, देऊया ना. आपलं बघ बोलू ना. हा बोलो. ए बोबड्या, अरे बोबड्या रे. अरे तुला ना काय नाही. अरे इकडे अरे कशाला दैवी काय भेटणार आहे? दैवी काय म्हणतो काय? अरे मग आलो आवाजाला कानाते वाट कानाते आवाजाला कानाते जाऊन मधुराते
अरे पण मेली माझी पोरं कुठे राहिली आणली होती अरे मग चुकली वाटच बघ 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 हात मार बघ ए गोट्या ए गोट्या नाव पण मस्त आहे गोट्या बोलायला आणि दुसरा कोण सोट्या बिट्या नाव गोट्या नाही तो सोट्या आहे काय हात मार बघ ए गोट्या कुठे राहिली अरे चुकल्या कुठे तुम्ही अरे बोबड्या काय 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 बोलतो हा काय? कुठे घेऊन जातोय दीडशेडा नाही तर दीडशेडा नाही अरे 150 आणा 150 आणला ना दीडशेडा इथे वय बांधलं तुम्ही आणि तुम्ही हाक मारला मला वय बांधला गेली ना मग? वाटतंय ते पण रशी पण आहे होय होय तसं झालं वाटतं अरे नाही तर दीडशेडा नाही मला तो काय गोट्याचा असं काय दीडशेडा नाही. बाबा? असतोच काय तुला बोलतोय आणि हा सोट्या हा सोट्या आम्हाला वाटतं गोट्या पाहिजे हा सोट्या दिसतोय तो दीडशेडा म्हणून तो गोटे आहे अरे बाकी मला झालं तुझ्या ह्याला भाकऱ्यावर बसवला होता हा या मला बोलत होता वय बांधित होता काय हा अरे ते राहू दे तुम्ही मला ह्याची बोलवलं अरे जेव्हा पण कामगिरी करायची बा आपल्याला कधी रे सहस्र 360 हा गवळे थाट माट करून जाणार आहे बघ अरे मग जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे अरे काय जाऊ दे त्यांना अडवायची हीच कामगिरी आहे आपल्याला बघ त्यांना आवडायचं असा थांब थांब फोडशील त्यांना आवडायचं आहे त्यांना अडवायचं आणि त्याच्या वेळेला दहीदूध आपण घ्यायचं अरे अडवायचं आहे होय एवढंच ना तुम्ही आम्ही माझी दोन कोणा करतील करतील ना? करतील ना 100% फक्त रे थांब मग आपण ते बसूया. हा. बघा तिकडं. नको, झाडाच्या वाटेला पहा. पांढऱ्या पांढऱ्या फुटू अरे 101 काय काय मग एकाला बघितलं तर नुसतं ह्याय. एक हाय. होय. अरे पेंड्या. बेडूक, बेडूक. थांबा घेतो थांबा पेप्सी घ्या, पेप्सी. अरे, पण मला एक प्रश्न पडला हा, बोल. तो बाहेर पुरुषांनी धोतर घालून बोलावे थांब, ह्याला लोणी पाहिजे ना. त्याचा आता लोणी देतील बघ. हे घ्या का? अरे पेंड्या हा खातो अरे हा, बोल. पुरुषांनी धोतर घालून बोलावे आणि त्या बायकांनी दरबारी बघ होय वाटतं. साडी घातलेली दिसत नाही काय रे? अरे, मला वाटलं धोतर आहे ते. आणि डबल पिंगाचा चष्मा लावलाय बघ. अरे 4 डोळे असून तुला दिसत नाही. अरे मला वाटलं धोतर आहे धोतर अरे ही साडी साडी. साडी आहे होय, पेंड्या तू सांगता येत नाही सांगताय ना तुला समजत ना बायको तुला काय काय डोळे घालते? गेले का काय? अरे बायको नेसते काय तुझी मग अरे साडीच नसते पण असलं काही नेसत नाही रे. अरे धोतर आहे. गेल्या बायको तुझी मॅक्सी घाल असेल बघ. दुसऱ्यांदा बोललो काय? काय? आम तो हाय बघ, हाय बघ. तू केवढी अरे मारते जोरात दही देते दही अरे पण ते राहू दे गेल्या जरा जीवाला काहीतरी का हे काय हाडाची काढा केलीस बघ. हाडाची काढा. नुसता घेतला आणि गाडी निघाला पत्तीत घेतला आणि गाडी निघाला. धोका केलास बघ. दिसतंय का म्हातारे? अरे मग बायकोला चेपून द्यायचा. काय होय मारते तरी किती तू मला अरे पेंद्या अरे पण आपलं काम काय ते सांग मी मला दही मारते आता एका बघू त्यांना अडवायचं आपल्याला हलवायचं आहे असं अडवायचं ना. एका ठिकाणी अडवायचं अडवायचं आहे एवढंच ना होय. जातो मग मी अरे करतील काय तुझी पोरा की तू करतोय तो ठीक करणार बघूया आता कसं अडवतं. अरे बोबड्या, ही तुझी पोरा अरे हा मग
अरे तेव्हा पाचवीत माझ्या वर्गात होता तर मग पुण्याची बोलायला लाज वाटायची आणि आता दोन दोन पोरा घेऊन फिरतो तेव्हा माहिती आहे ना आश्रमच्या बातम्या फिरायचं असतात हा मग बघितलं का बातम्या फिरताना तुला धावताना आणि नंतर फिरवायला गेले ते हा मेरी जान हा अरे आधी त्यांना विचार आलेल्या कुठून आणि जाणार कुठं ओळख काढून तिकडे हा, बघ, बघ, काय आहे. इकडे इकडे अशी आहे का? नाव काय तुझं? आहे का नाही अरे आमचा डीजे वाला आहे ना जरा खाली तरी कर. काय का नाव तुझं काय वर झालं परत मागचं नाव काय तुझ्या गोट्या काय गोट्या मागचं नाव काय अरे, नाचतोस काय? आई झालं रडवलं त्याला पोरगी choice काढली आहे इथं. नाचतोस काय? Chance घेऊ का? Chance. तू एक हे कोण सांगितलं अरे सांगितलं मागवलं वाय अरे तोंडाला काय एक काल फासलं वाय काय आला काहीतरी बोल नुसतं काय असं उभं राहायला आलेलं आहे तू बोबड्या आलाय संगतीला बोबड्या बसलाय पंक्तीला हा बोक्या बसलाय पंक्तीला बोक्या बोक्या आलाय तीन टबाग डमडम अरे याला झाले काय कॉलेज झाले का येताना काय घेऊन येऊन ना माझी बाडी बघ हिची बाडी बघ मारते अरे बापरे, पण तुला काय झालंय तरी काय म्हणून आता रे मी काय बोलली बघ काय बोललो मी काय बोलली असं की नाही मी अरे तुला खोकाय झालंय काय म्हणून आता रे मी खोकलो या करणार हा थांब सांगतो आता रे मी खोकलो म्हणजे माझ्या काय दूर गेला दूर अरे तुझ्या घशात दूर गेला कशात तिथं तर दुराची मशीन पण दिसत नाही हे नाही. अरे मग एक बाई कशी आपण काय म्हणतो बाई तुला झालंय काय आता रे बायकाने दूर सोडला नाही बायका दूर सोडतात बघ तुला माहिती नाही अरे बायका काही दूर सोडतात काय बाई बोललं राहतं. बेट्या, आला आला याचा डायलॉग आला आला आता एक डायलॉग आला याचा काय बोल हा बोल आता तू काय तर बोल काय बोलू म्हणजे आता बोलत आहे हा एक बाई त्याला काय बोलतात बाई आणि 10 बायका बाईकला काय बोलतात बायका बायका बरोबर हा, मग मी तेच मी तुला सांगतोय हे कसं म्हणून करणार तू? अरे मग चांगलं डॉक्टरला तरी दाखव ना आपल्याला कुठे जात सुका ओकलाय माझा सुका अरे मेल्या तुला नाही सोमवार सुट्टी नाही रविवार सुट्टी डॉक्टर जाणार कधी येतो आरा का पारा रात्री 12 वाजता जाणार, 12 वाजता 12 वाजता ठेवला नाही उघडा वाटतं कॉलेजचं असं वाटते तोच वाटतंय मला पण ते जाऊ दे, तिला पुढे काय सांगा मला पटापट. वाटतं हा काहीतरी घेऊनच आलाय येताना हा, गेलो. काय सांगायचं? अरे आले म्हणजे जाणार तुझ्या पुन्हा तर अशी मोरं ये. हा बोल ना काय म्हणतोय? गिरीश का गाना सुनेगा क्या हा सुनेगा बोल बोल हा बोल बोल. वा 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 दिल ने दिया अरे तू काय नसता इथं उभा राहा उभा राहा तुला उघडा करून उघडा आणलेला मी बोलतच नाही झालं? ये आता रे. अरे वाकडा जायचा हा पारशी ले अरे मेले आम्ही आईला कोकणातून जाणार मथुरेला अरे बेंग्या. अरे सुदाम्या. त्या आईला बोलून जाणार उतरी. आणार आहे वाटतं आपल्याला. मेल्या. अरे आल्या गोकुळातून जाणार मथुराचं कान काय गेलेत काय सुदाम्या का नाही? एक कानाखाली संकट अशी देत नाही बोल, या माहिती कारण बोल.
अरे आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला. काय का आलं मला हा. आलीला गोकुळातून तुला ते आयटम बोलते फोनवर हलवा आवाजात तर ऐका येतो आणि मी तर बोलते, तुला ऐका येत नाही. म्हाताऱ्यांचा विषय वेगळा आहे जरा. म्हणजे हलवा आवाज येतो तुला ऐकायला. हा, मग तेव्हा हलवाची सवय आहे ना. हे पेंड्या त्या आलीला गोकुळातून दादा मथुरेला अरे तिला सांग महाराष्ट्र प्रतिबंध आहे. महाराष्ट्र प्रतिबंध आहे. हो म्हातारे हा. महाराष्ट्र प्रतिबंध आहे. अरे मेले आम्ही दुसऱ्या मार्गाने जा. अरे म्हातारे तिचा मार्ग हा मारून टाकतोय बघ बघ. अरे मग आम्ही तिसऱ्या मार्गाने जा. अरे तांबा टाकतोय. अरे चौथ्या मार्गावर पाणी वाटतोय. काय पाणी वाटतोय मग मेल्या या काय सरकारचा रस्ता आहे काय? सरकार असं नाही बा, आम्ही अडवलेला नाही रस्ता तुझा. खाली रस्त्यावर बघ किती खड्डे पडले आणि तू कुठला मागण्याचा रस्ता करतोय चालू? तू आता हा पण करणार आहे काम आणि करा. हा चालू कर ना. तो पण करणार. अरे पेंड्या अरे काय तिला सांग. काय महाराष्ट्र प्रतिबंध आहे सांग ना. म्हातारे आले तर प्रतिबंध आहे, तुझ्याकडे जाता येणार नाही. बरं मग आपल्याला म्हणतात तरी कोण? अरे पेंड्या म्याव. हे कोण मांजरू? हॅलो हॅलो तत्पूर्वी प्रेक्षकांना पारितोषिक शिवाज्ञा रवींद्र खडबाळे शिवाज्ञा हॅलो शिवाज्ञा रवींद्र खडबाळे व तिचा काका अजित माने यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचा बक्षीस आणलाय. तसेच प्रेम सचिन इक्ते यांच्याकडून आपल्या छोट्या कृष्णासाठी बक्षीस आणलाय. तसेच नील बडबे व समर्थ बडबे यांच्याकडून मावशीसाठी 501 रुपयांचा बक्षीस आणलाय. तरी मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. नील बडबे व समर्थ बडबे. हो नील बंडवे ना. आता मुंबईवाले आता नाव घेत हा. मुंबईमध्ये बीच आहे त्याचं नाव आहे जुहू. मुंबईमध्ये बीच आहे त्याचं नाव आहे जुहू. हो नीलराव चांगल्या बोले तू. आणि कोण? समर्थ बडबे. खोक्यात खोका प्लॅस्टिकचा खोका. खोक्यात खोका प्लॅस्टिकचा खोका. आणि समर्थराव मी तुमची माणसं आणि तुम्ही माझा बोका. तसेच प्रकाश पाळे यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयांचा बक्षीस आणलाय. त्यांचं सुद्धा मावशीने नाव घ्यायचंय. वाकडे तिकडे चालतात तेंगडे त्यांचे पाय. वाकडे तिकडे चालतात तेंगडे त्यांचे पाय. प्रकाशराव अजून आले कसे नाही? पिऊन घाटात पडले की काय? तसेच सुरज जोशी यांच्याकडून मावशीसाठी 201 रुपयांचा बक्षीस आणलाय. त्यांचं सुद्धा मावशीने नाव घ्यायचंय. सूरज. महादेवाच्या पिंडीला आहे सापाचा बेडा. महादेवाच्या पिंडीला आहे सापाचा बेडा. आणि सूरजराव मी तुमची म्हैस आणि तुम्ही माझा रेडा. हॅलो प्रेम सचिन इक्ते त्यांना तर मावशी खूपच आवडलेली दिसते. त्यांचं पण असं म्हणणं आहे माझं सुद्धा मावशीने नाव घ्यायचंय. प्रेम. कोण तो? हा ना गहूचं पोत सुईने वसवलं. गहूचं पोत सुईने वसवलं. आणि या प्रेमरावांनी मला पावडर लावून फसवलं. लहानपणापासून नाना वाटते. अरे मेल्या माझी फॅन फॉलोइंग कमी आहे काय? लहानपणाची सोड. अरे मी देवरूपच्या युट्यूबर वर येते. आलाय का इथं? तुला काय कमी वाटलं काय मी? आता मी नाव घेऊ का तुझं? हा घे ना. बाबा हा घे. बोबड्या काय तरी सांग. बोबड्या माझं नाव घेशील आयटम जवळ घेणार नाही. आधी सांगते माझी जबाबदारी नाही. कस्टमर मध्ये जाऊ नको. आता एवढाच गेलंय. कस्टमर मध्ये जाऊ नको. सगळं मिसळाला सांगितलं. हात घातला न सापला. मावशी नाव आहे का? हा घे ना. संगण्याच्या पायरीवर हा चिंपाट ठेवतो वाकून. आई चिंपाट ठेवते वाकून. ठेवते नाही बोललो मी, ठेवतो बोललोय. हा बरोबर. संगण्याच्या पायरीवर चिंपाट ठेवतो वाकून. हा आणि या मावशीचं नाव घेतो एक लेटकुटा आपण. पायरीच्या वर जाणार नाही. पायरीवर गडबड झाली ना? अरे गडबड म्हणजे काय? अरे मग वाटायची भाजी जरा कमी तरी खायची ना. हे आवडीला कशी माझ्या आली? वाटेल बाई एवढी काय आली मला? अविनाश जोशी ते मुंबईवाले. मला उलटा नाही लागत ते? हा बेस्टी वाले. हा, बेस्टी. सगळं बेस्टी. सगळं बेस्टी. आणि हा कोण मग? हा, इथं आहे बाई, मी येणार नाही. बेस्टी बेस्टी बेस्टी.
तुझा केस काढला नाही तू बघ आधी नाही दिला मी ना. अरे पेन बोल काय म्हणते नाही बोल तू घेते काय माझं नाव नाही त्यांना ना मला पण माहिती आहे अरे पेन पुढे का पुढे काय तुला विचार तुझ्यावर कायदा आहे काय हा? अरे अरे नेल्या कायदा आम्ही विचारायचा की तुम्ही विचारायचा खरंच सांगतो होय रे, जमली बरोबर. इथं पण जमली नुसतं काल घे बॉल टाक घे बॉल टाक काय जरा लक्ष ठेवा तो आलाय विराट कोहली जरा सांभाळून घे जरा विराट जा या विराट काय मग विराट काय अरे आपण तू जरी गावचा आहे सोन्या अरे पण तू आला मुंबईवरनं हा. त्याच्या मोबाईल मुळे ते वाट लागले बघ मोबाईल अरे हे गाड्या विकत देत वाटतं. हा मिसचा प्रॉब्लेम आहे मिस. हा मग हा विराट काय बोलला तू बरं प्रॉब्लेम तुझ्याकडे काय ओलं काय पॅन कार्ड एक घ्या. हा बोल. हे भांड्या, हे बोबड्या, DJ वाला ऐकतोय नाही असतोय हा. हळू बोल. आवाज इकडे येतोय अभिषेक नेल्या. नेल्या. पॅन्ट नव्हे, पॅन्ट नव्हे. हे काय घातलंस तू हे घातलेलं धोतर आणि पॅन कार्ड काय आता तुझं बोलली हे काय तोंडाला यायला बघायचं अरे पेन मग आपण आहे तरी कोण अरे आपण कृष्णदेवांच्या संगती सुद्धा हा असं लागायचं बरोबर माहिती रे आम्ही कृष्णदेवाच्या संगतीचे सुद्धा बरं हा पेन द्या हा. हा सुतान्या आणि मी टोपल्या काय नाही बोबड्या. इथे घे मी. काय हाय काय येतं बघ चिलबोडी नको काय चिलबोडी ते. पाहता येईल तुला माहिती आहे तुला आता माझा वाघ आहे ना त्याची दाखवी स्टील बॉडी जीवाला वाघ आहे तू काय ना काय तर उपयोगाला नाही तुझ्यावर तो. काय कायदा रे पेंड्या, कायदा कायदा नसते ऐकलं ना काय जायचं मावशी, हाय अरे मेला हाय म्हणजे काय अरे कायदा आहे का? अरे पुढे सांगा ना तुम्ही कायदा तू आहे. तरी नीट सांग. समजत नाही तुला अरे कायदा आहे सांग तुला तो मात्र कायदा हाय हा मग सांग तर अजून मोठं तरी गौऱ्याच्या नाळी जाऊ नको तू बाजारी तुझ्या पोरीने गाडी फिर परतून माघारी तुझ्या पोरीने गाडी साप गौऱ्याच्या नाळी नको जाऊ तू बाजारी
कायदा पटला काय? अरे बोबड्या, तुमचा कायदा आम्हाला मुळीच पटला नाही बघ. पेंद्या सुद्धा म्या काय म्हणते माहितीये का, तुमच्या कायदा आम्हाला मुळीच पटला नाही बघ. अरे तिला सांग, आमच्या कायद्याने आणि कृष्णदेवाच्या हुकमाने तुला इथे बसायला लागेल. म्हणजे सांगायचं हा, असं सांग. मी काय सांगतो हा बोल. आमच्या कायद्याने आणि कृष्णदेवाच्या हुकमाने तुला इथं बसावंच लागेल. अरे मेल्या, तुमच्या कायद्याने आम्ही मुळीच बसणार नाही बघ. आम्ही दमल्या म्हणून बसू. पेंद्या दमल्या म्हणून बसू. अगं पोरगे, आपल्या कामगिरी कुठं आहे रे? कशी मतलब बसल्या काय बघ. बसल्या का बघून जा. जा बसल्या काय बघून ये गवळणी. चांद घेते वाटतं. काय अरे ह्याचे पोरगे मोने आहेत वाटते. दूध घ्या, दूध. बघ रे बोबड्या, तू बघ. आता नियम नाही. तू का बसलीस? अरे मेल्या, मला 6 महिने उठायला आणि 6 महिने बसायला लागतात. काय म्हणते माहितीये? अरे मला म्हणते मी उठायला सामान्य बसायला लागतात. काय करायचं? काय करायचं? पोलिसात कशाला पाय घालतोस तू? काय नाही विचाराय नको काय. ठीक आहे जाऊ दे. बसव तू, बसव. मला तू बसणार नाही. अरे मुलीच बसणार नाही बघ. कशी बसणार ते मी बघतो. हे घे. बसव दे. बसवलीस मग? तुला काय सांगत होतं? कामगिरी कुठं आणणार? पार पाडला नाही. झालं आपलं? हा. चला मग जाऊया. सांगूया. चला जाऊया. चला. हॅलो, तत्पूर्वी रसिक प्रसारला पारदर्शी. हॅलो, सिद्धी जोशी, सपना जोशी, स्नेहल जोशी, राखी रांबाडे, मुंबई मंडळाच्या कार्यकर्त्या यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सुमित्रा आत्माराम जोशी, मिताली मंगेश जोशी, मानसी मंगेश जोशी यांच्याकडून छोट्या गवळणीसाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सीताबाई बेर्डे, अमोल जोशी यांची मामाची आई यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 51 रुपयांचं पारितोषिक आले. तसेच प्रेम सचिन नित्ते, श्रावणी सचिन नित्ते व आर्या सचिन नित्ते यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सर्व बक्षिसांचे आम्ही भारी आभारी आहोत. धन्यवाद. पेंडा तुम्हाला सांगितली कामगिरी अजून पार पडले दिसत नाही. तेव्हा समीक्षा केला. सर्व ते आल्याकडून जाणार कुठे? आम्ही आयडिया बघू. जाणार मग बाजारात. हा रस्ता प्रतिबंध आहे. आपल्याला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? बाई पद्मा, बेंबीरा, मस्ती किचुरा, विठ्ठल करत असतात. मग राधे एकटेच माझ्या म्हणून. हॅलो, जेव्हा आले संकट भारी तेव्हा अवतरलो भुवरी. ओ भक्ते नारायण म्हणती मला जरा दे ऐकया गणपती
हे खरोखर देव आहे. त्यांना आपण शरण आले पाहिजे. देवा मी शरण आहे. देवा मी शरण आली. राधे सासू असले पुढे येते आजू आजून भिजला जाते हॅलो मी तुझीच भोळी राधा सावळा हरी तू माझा मी तुझीच भोळी राधा सावळा हरी तू माझा सोडना कन्हैया मजला सोडना कन्हैया पुरी झाली लाडी घोडी रास रंगवूया सोडना कन्हैया मजला सोडना कन्हैया सावळा रे तू माझा तुझीच भोळी राधा सावळा रे तू माझा सोडना कन्हैया मजला सोडना कन्हैया आलो आलो देवा. आम्हाला बोलण्याचे कारण आपण कळवल्या उद्या ही बातमी द्या दुष्ट कंसा समजली असेल तो आपल्यावर चाल घेऊन येत असेल तेव्हा आपण सावध राहा ठीक आहे देवप्पा या पण रे पेंद्या अरे
आपण गवलं जायला चुकी नाही ना केलेली. नाही रे चुकी कसली आपल्याला देवबाप्पाने सांगितलं आणि आपण कामगिरी केली. हा बरोबर आहे. ते जाऊ दे. चल गाई गुरु राखूया आता. चल चल.